कादंबरीचं नाव जाणता राजा. पृष्ठ क्रमांक 8. या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले, शिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता. रायगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करून येतोय. बादशहाचा आता उघड सवाल होता की बोल पोरा, स्वराज्य हवे की बाप हवा? शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो, तरी मुकाट्याने शरण ये. जे बळकावलं आहेस ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर. माफी माग, तर बाप सुटेल, नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता. वडिलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण? काय वाचवायचे, आईचं सौभाग्य की स्वराज्य? दोन्हीही तीर्थरूपच, मग दोन्हीही वाचवायचे. हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतिकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर 350 वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाही फौजेशी झुंज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांचं लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परात भरून येत होतं. नक्कीच तुकारामांचे विचार युवा शिवाजीराजांच्या मनात दुमदुमत होते. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंगी निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. राजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आराखड्यात ओळखत होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेशी करायचा आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.